सर्वांना जय विजय महाराष्ट्र. एस रविराज रवींद्र चांगो शिंदे आपल्याला महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो की दिवंगत कामगार चांगो शिंदे यांचं 1960पासून महान कार्य आहे. सामाजिक आणि राजकीय आणि कामगार क्षेत्रामध्ये भली मोठी चळवळ आहे. त्याचा इतिहास आहे 1960पासून. चांगो शिंदे हे नाव नुसतं नाव नाही आहे, एक देवाचं नाव आहे. चांगदेव. चांगदेव एक देवाचं नाव आहे, जे पूर्वीच्या काळी वडील विपर्जित जे नाव पडतं ते आहे. आणि या चांगो शिंदेंचं बौद्धिक क्षमता एवढी प्रचंड होती, विद्वत्ता, की 13 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस आहे. आणि 13 नंबर या जन्मदिवशी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचाही जन्म आहे. कृषी विज्ञाता आणि कृषी महर्षी असे वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्र शेतकी पद्धतीने प्रगत केला आणि महाराष्ट्र घडविला. केवळ शिक्षण हे सार्वभौम असते असेच नाही, परंतु शिक्षण असणे हे पण उत्तम आहे. परंतु शिक्षण नसलेली माणसे विद्वान देखील असतात, जे देश घडवतात, जे राज्य घडवतात, तेच समाज घडवतात. त्यामुळे शिक्षण न घेतलेले माणूस अशिक्षित असतो आणि त्याला काही ज्ञान नसते. सार्वभौम मत वसंतदादा पाटील आणि दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी खोडून काढलेलं आहे. वसंतदादा पाटलांचा जन्म पण 13 नोव्हेंबर, कामगार नेते चांगो शिंदे यांचा पण जन्मदिवस 13 नोव्हेंबर. दोन्ही विद्वान लोक. या दोन्ही माणसांनी अनेक गोरगरिबांचं कल्याण केलं, शेतकऱ्यांचं कल्याण केलं. बाबांनी शेतकऱ्यांचं कल्याण केलं. शेतकऱ्यांना खेडोपाड्यातून शहरात आणले, नोकरीधंदा दिलं, कामधंदा दिला आणि समाज प्रगत केला, आघात केला. हे घडविताना ज्यांनी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, म्हणजे पूर्वीची ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रात खारटन रोड, महात्मा फुले नगर या परिसरामध्ये जी कामगार वसाहत बसवली, ती कामगार वसाहत झोपडपट्टी दादोजी कोंडदेव स्टेडियम या जागेत होती. 1967मध्ये ही जागा चांगो शिंदे आणि काही प्रतिष्ठित लोकांनी रिक्त केली आणि रिक्त करून केवळ एका शब्दाखातीर ही जागा त्या काळी नगर परिषदेला दिली आणि मोठं मैदान घडलं. आणि मैदानावरती 78-79ला 67मध्ये मैदान घडविलं गेलं झोपडपट्टी हटून. आणि 10 वर्षानंतर कालानंतर नगरपालिका असताना सतीश प्रधान नगराध्यक्ष आणि दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे सत्तेत होते. 2 नगरसेवक होते, लहू शंकर इंगळे आणि रमेश पंडित हे नगरसेवक असताना सार्वभौम सत्तेमध्ये त्यांनी दादोजी कोंडदेव स्टेडियम घडवलं. गडकरी घडविण्यामध्ये हातभार आहे. हा इतिहास म्हणजे सार्वभौम असा हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी त्याकडे ठाण्यावरचं असलेलं प्रेम आणि सतीश प्रधानांवर असलेले प्रेम हे अगाधित करताना त्यांनी सतीश प्रधानांना सूचना दिल्या की मला ठाण्यामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम म्हणजे स्टेडियम आणि नाट्यगृह हवं आहे आणि स्टेडियम हवं आहे. आणि हे जे काही गडकरी रंगायतून नाट्यगृह घडवलं आणि स्टेडियम घडवलं, त्याचे आर्किटेक्ट, वास्तुविशारद हे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी दिले होते. ठेकेदारी हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी दिले होते त्या काही सार्वभौम. आणि हे स्टेडियम आणि गडकरी घडवताना धुरंधर हे लोक सातत्याने एकत्र बसून ठिय्या देऊन मासुंदा तलावामध्ये भराव केला. त्या काही अधिकृत अनधिकृत असं काय नव्हतं, जागा दिसली, भराव केला तलावामध्ये आणि गडकरी रंगायतून उभारलं.
ते आधी स्थित आहे. स्टेडियम घडलं ते आधी स्थित आहे. जे मैदान आहे दादोजी कोंडदेव स्टेडियमचं मैदान होतं. पूर्वी अनेक सर्कस यायच्या, जमिनी सर्कस यायच्या, ग्रेट गार्डन सर्कस यायच्या, रेमंड सर्कस यायच्या. अशा असंख्य सर्कस येऊन गेल्या आणि त्यात जमिनी सर्कसचा अनुभव मोठा आहे. मेरा नाम जोकर जो स्थित पिक्चर, मेरा नाम जोकर, मला वाटतं 74-75च्या काळामध्ये मेरा नाम जोकर पिक्चर, 70च्या दशकामध्ये मेरा नाम जोकर पिक्चर या दादाजी कोंडदेव स्टेडियमवरील सर्कशीमध्ये, जमिनी सर्कसमध्ये मेरा नाव जोकर शूट झाला आणि या जमिनी सर्कसमधला वाघ पळाला होता. तो समोरच्या खाडी किनाऱ्याच्या झोपडपट्टीत घुसला होता. तो वाघ बघायला ही प्रचंड गर्दी. हा अनुभव आहे आमच्या लहानपणीचा. त्यामुळे हे करताना, हे घडविताना चांगोई शिंदेंचा इतिहास मोठा आहे. मी अजूनही बोलतोय. ज्या चांगोई शिंदेने नगरपरिषद, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका घडविताना, दैदिप्यमान कार्य करताना 1982मध्ये महानगरपालिकेला घडली. त्यामुळे धुरंधर कामगार वसाहत असताना या कामगार वसाहतीला पक्की घरे कशाप्रकारे द्यावी यासाठी आलेले प्रशासक सोहोनी यांनी प्रथमतः या नगरात येऊन पाहणी केली. दिवंगत कामगार ते चांगोई शिंदे यांच्या घरी आले, चहा प्यायले, वसाहतीची पाहणी केली आणि त्यांना कामगारांना पक्की घरं म्हणजे जी लाकडी कुडाची होती, जी संपूर्ण घरात धूर होता, ती त्यांना पक्की सिमेंटच्या चाळी करून दिल्या. ती आजी चाळी आहेत आणि लोड बेअरिंग, काही प्रमाणात लोड बेअरिंग चाळी केल्या 85, 82, 81मध्ये त्यासुद्धा आहेत. आणि ज्यावेळेस 87मध्ये पहिली महानगरपालिकेची निवडणूक झाली, सत्ता शिवसेनेची आली, सतीश प्रधान महापौर होते आणि आमच्या विभागातून 47मधून वसंतराव डावखरे धुरंधर नेते बाबांनी, दिवंगत कामगार नेते चांगोई शिंदेंनी निवडून दिले आणि ह्या नेत्यांनी आलेली शिवसेनेची सत्ता 88मध्ये उलटून महापौर वसंतराव डावखरे झाले. धर्मवीर आनंद दिघे आणि वसंतराव डावखरे, एडी आणि विडी ही मैत्री होती आघात. या मैत्रीतून सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर वसंतराव डावखरेंना एक मत खोपकरांचं मिळालं. त्याच खोपकरांना गद्दार ठरवून त्यांची हत्या झाली. हा इतिहास आहे ठाणे महानगरपालिका. आणि नंतरचे 4 महापौर जे होते ते फक्त काँग्रेसचे होते आणि काँग्रेसचे पूर्व ठाण्यामध्ये बलाढ्य काँग्रेस होतं. आता काँग्रेसचं पानिपत झालं आणि शिवसेनेची सत्ता अबाधित 34 वर्ष या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आहे.